सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज जळगाव जिल्हा चाळीसगाव तालुक्यातील चिंचखडी येथील या सत्संगाचा तिसरा दिवस आहे आणि या सत्संगासाठी आपल्याला सर्वांचं शुभचिंतन करण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी परमपूजनीय परमहंत श्री श्याम बाबा, त्याचप्रमाणे संत मुनी बाबाजी आलेले आहे। त्यांचे आपण टाळ्या वाजवून स्वागत करू। गेली 2 दिवसापासून आपण स्वामी श्री चक्रधरांनी निरूपित आपल्या जीवनाच्या हिताला उपयोगी पडणारे जे ब्रह्मविद्या शास्त्र आपल्याला सांगितलं, त्याचं आपण चिंतन करत आहोत। परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, या सृष्टीत या जीवाला आणलं। स्वतः परमेश्वर या सृष्टीमध्ये अवतरले, जीवासाठी अवतरले म्हणून जीवासारखे होऊन अवतरले। वाडोवडी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून आपल्याला परमेश्वराने स्वतःची ओळख दिली। जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर या चारही पदार्थाचं कार्यकारण स्वरूप लक्षण सांगितल्यानंतर बोधाद्वारे स्वतः परमेश्वराने ओळख करून दिली। कारण परमेश्वर जाणीजे, परमेश्वराकडून परमेश्वराची ओळख होत असते। आपण किती अभ्यास केला, कितीही पुस्तकं वाचले, तरीही आपल्याला परमेश्वराची ओळख होऊ शकत नाही। अर्जुन देव आहे, पूजनीय माईम भट आहे, ते 18 पुराण, वेद, शास्त्र, उपनिषद, भास्कर शास्त्र सर्व जाणते होते, पण तरीही परमेश्वराची ओळख त्यांना नव्हती। परमेश्वराच्या ब्रह्मविद्या शास्त्राची ओळख त्यांना नव्हती। परंतु ज्यावेळेस परमेश्वराची त्यांची भेट झाली, भेट झाल्यानंतर परमेश्वराने जेव्हा त्यांना बोध दिला, जाणीव करून दिली, स्वतःची ओळख दिली, त्यावेळेस मी जीव आणि हा परमेश्वर, हा जीवेश्वर भाव उमटला। म्हणून परमेश्वराकडून परमेश्वराची ओळख होत असते। आणि परमेश्वर का या सृष्टीमध्ये अवतरतात, परमेश्वर का स्वतःची ओळख करून देतात, परमेश्वर का आपल्याला बोध देतात, आणि आपण का उपदेश घेतला, या सृष्टीमध्ये का आलो, कशासाठी आलो, हे समजून घेणं म्हणजे धर्मात येणं। आपण धर्मात आहे, परंतु धर्म समजून नाही घेतलेला, म्हणून धर्माविषयी अनेक गैरसमज, अज्ञान, न्यूनगंड हे आपल्यामध्ये आहे। तुमच्या या चिंचखेड गावामध्ये हे मंदिर बनून 14-15 वर्ष झाले। तुम्ही 30 वर्ष, 20 वर्ष परंपरेचे उपदेशी, कोणी म्हणतं 5 पिढ्यांचे उपदेशी, कोणी म्हणतं 3 पिढ्यांचे उपदेशी, परंतु या गावात आजपर्यंत कोणता सत्संगाचा कार्यक्रम ना कोणता कार्यक्रम घेतला गेला। त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये धर्माविषयी अनेक गैरसमज, अज्ञान, न्यूनगंड, भीती असल्या कारणाने योग्य पद्धतीने आपण धर्म समजून न घेतल्यामुळे आपण जी धार्मिकता करतो ती योग्य की अयोग्य हे आपल्याला लक्षात येत। आणि म्हणून कळत न कळत केलेल्या अहेतुक भूतभजनांनी आपल्याला परमेश्वराने बोध तर दिला, परमेश्वराची ओळख तर आपल्याला झाली, परंतु ज्ञानमोचक परमेश्वराने सांगितले ते ज्ञान आपण समजून न घेतल्यामुळं त्या बोधाची किंमत होऊ शकत नाही। असा बोध आपल्याला परमेश्वराने दिल्यानंतरही आपण मिश्र भक्ती करतो, अंधश्रद्धा जोपासतो, कर्मकांड करतो आणि त्यामुळे धर्मावरून जाण्याची शक्यता निर्माण होत असते। असे अनेक जन्म आपले गेले, धर्म समजून न घेतल्यामुळे धर्मावरून आपण गेलो, त्यामुळे दुःखात पडलो, ते दुःख परमेश्वराला बघवलं नाही, म्हणून पुन्हा पुन्हा परमेश्वर आपल्याला या नरदेहामध्ये आणून बोध देतात असतो। परंतु हा बोध जो आहे, हा बोध एका जीवाला एका सृष्टीमध्ये एकदाच मिळतो। जर यदा कदाचित हा बोध आपल्याला परमेश्वराने जो दिलेला आहे तो या अज्ञानाने आपण दवडला, म्हणजे कर्मकांडात अंधश्रद्धेत जाऊन
तो बोध आपण घालवला तर ह्या बोधाची जी वेळ आहे, जी संधी आहे, ती पुढच्या सृष्टीमध्ये आपल्याला मिळेल. आणि सृष्टी अति दीर्घ. सृष्टी काही 2 वर्षाची 10 वर्षाची अशी नाही आहे. 60 लाख वर्षाची चौकडीने असे अनेक चौकड्या मिळून एक सृष्टी तयार होत असते. त्यामुळे ही जी संधी आपल्याला परमेश्वराने दिलेली आहे ती अत्यंत अनमोल आहे, ज्याची किंमतच होऊ शकत. आणि ही संधी आपल्याला ह्या सृष्टीमध्ये प्रथम दिलेली आहे. आणि ह्या सृष्टीमधली आपल्याला ही जी संधी आहे परमेश्वराची शेवटची संधी आहे. हे जर आपण लक्षात घेतलं तर मग त्यातलं मर्म आपल्याला शोधण्यासाठी आपण प्रयत्न करू. आपण का आलो, कशासाठी आलो हे आपल्याला माहीत नाही आहे. काय घेण्यासाठी आलेलो हे आपल्याला माहीत नाही आहे. ते परमेश्वराने आपल्याला जाणीव करून दिलेली आहे. ही सृष्टी का निर्माण केली, तुला का जन्माला आणलं, मी का अवतार घेतला, तुला बोध का दिला, या साऱ्या प्रश्नाचे उत्तर परमेश्वराने शास्त्रातून आपल्याला दिलेले आहे. परंतु आपण जाणून घेत नाही, आपल्याला वेळ नाही. वेळ कशासाठी काढावा आणि वेळ कशासाठी काढू नये याचं भान जे निर्माण करतो तो धर्म असतो. आपल्याला लक्षात येत नाही कशासाठी वेळ काढायचा. आपण नातेवाईकांसाठी किती वेळ काढतो. दशक्रिया असते, एंगेजमेंट असते, लग्न असतात, मौत असते, कधी आपण कधी टाळत नाही. आपल्याला असं वाटतं की आपण जर नाही गेलो तर ते काहीच विधी करणार नाही, आपल्याशिवाय होऊ शकत नाही, अशी मानसिकता आपण तयार करून घेतलेली आहे. आणि धावत पळत आपण जातो म्हणजे जातोच. याचं कारण आपल्या मनामध्ये असलेला भ्रम. आणि या भ्रमाचं कारण आहे अज्ञान. हे अज्ञान म्हणजे आपल्या जीवनातला अंधार आहे. या अंधाराकडून जेव्हा आपण प्रकाशाकडे वाटचाल करतो तो म्हणजे धर्म आहे. म्हणून धर्म समजून घेणं आणि त्यावरती चालणं अत्यंत गरजेचं आहे. एक शेतकरी असतो. आता पूर्वी आज संकल्पना बदलल्या, पण शेतकऱ्याकडं घोडा असणं, टांगा असणं हे श्रीमंतीचं लक्षण मानलं जायचं. एक शेतकरी असतो, प्रत्येक जणाचं एक स्वप्न असतं, महत्त्वाकांक्षा असते की माझ्याकडे पैसे आल्यानंतर मी हे करीन, मी हे घेईन. आजही आपले स्वप्न असतात. पैसा आला मग आपण बंगला, मग गाडी, चांगल्यातला भारीतला भारी मोबाईल, हे आपले स्वप्न असतात. तसे त्यावेळेस त्या शेतकऱ्याचं स्वप्न काय होतं का मी कधीतरी घोडा घेईन. श्रीमंतीचं लक्षण. त्यांनी ठरवलं आपल्याला घोडा घ्यायचा आहे. काम करायला लागला, कष्ट करायला लागला, पैसे कमवायला लागला. आता जी वस्तू घ्यायची आपण सतत चौकशी करतो, कितीला भेटेल, कुठं भेटेल, कशी भेटेल. मग त्यांनी चौकशी केली आणि चौकशी अंती त्याला कळालं का घोडा जर चांगला घ्यायचा असेल तर 50,000 शिवाय घोडा भेटू शकत नाही. सर्वात कमीत कमी किमतीचा 50,000चा घोडा, त्याच्यावरती मग किती आपण घेऊ शकतो. म्हणून त्यांनी ठाण मांडलं की आपल्याला घोडा घ्यायचा. त्यांनी घरात सांगितलं, बायकोला सांगितलं, पोरांना सांगितलं. त्यांना आनंद झाला. त्यांचे काहीतरी स्वप्न असतात आणि म्हणून ते सर्व कामाला लागले, पैसे गोळा करायला लागले. आणि एक वेळ आली की ज्याच्यासाठी ते कष्ट करत होते, काम करत होते, ते 50,000 साचले. त्याला आनंद झाला आणि त्यांनी मग घरी डिक्लेअर केलं की मी आज मार्केटमध्ये जातो, बाजारात जातो आणि घोडा घेऊन येतो. सर्वांना आनंद झाला. त्यांनी 50,000 रुपये घेतले आणि घोडा आणायला रवाना झाला. आता इकडं बायकोला आनंद झाला, घरच्यांना आनंद झाला. आता स्त्रिया कशा असतात, थोड्याशा भावनिक असतात. साऱ्या गावात तिने सांगितलं आमचे मालक घोडा आणायला गेले, घोडा आणायला गेले. आनंदामध्ये आपण समाजाला सहभागी करून घेत असतो, ही आपली संस्कृती आहे. आणि दुःखामध्ये आपण स्वतःहून सहभाग घेत असतो. बघा, कोणाची मौत झाली, दाशक्रिया झाला, त्यासाठी आमंत्रण द्यायची गरज नाही. समजलं तरी आपण जातो. परंतु कोणाची घरभरणी असते, लग्न असेल, आपल्याला त्यांनी हेतुपुरस्कर जर आमंत्रण दिले असेल तर आपण जातो. आमंत्रण नसेल तर आपण म्हणतो नाही, सांगितलेलं नाही, कसं जायचं. म्हणून आनंदात आपण सहभागी करून घेत असतो, दुःखात सहभागी होत असतो. ही संस्कृती आहे आपली. तसं त्या बाईनं पण काय केलं, साऱ्या गावाला सांगितलं का आमचे मालक घोडा आणायला गेलेले, ते 4 वाजेपर्यंत येतील, तुम्ही या. मग
आमंत्रण दिलं, इकडं सुद्धा तिनं सर्व तयारी केली, स्वप्न पाहिलं का घोडा येतील, त्या घोड्यावर आपले मालक कसे दिसतील, मग लोक येतील, मग कशी त्या घोड्याची पूजा करायची, मालकाची पूजा करायची, आलेल्या लोकांना काय द्यायचं, पेढे द्यायचे, जेवण द्यायचं, काय करायचं काय, कारण आनंद आहे. दुसऱ्यांबरोबर आनंद व्यक्त करण्याची एक संस्कृती, संस्कार आपल्यामध्ये मुळात असतो. एकट्याला आनंद घेता येत नाही. एकटा आपण आनंदी असलो तरी आपल्याला तो व्यक्त करता येत नाही. दुसऱ्याला दिसलो पाहिजे आपण. आणि म्हणून तिनंही तेच केलं. आता इकडं हा घोडा आणायला गेला आहे. आता कोणतंही मार्केट बघा, घोड्याचं मार्केट लगेच पहिलं लागत नाही. पहिले दुकानं लागतात. त्या घोड्याला लागणारी मग साज असते, त्याला खोगीर म्हणतात. त्याच्या मग मानेत काय टाकायचं, पायात काय टाकायचं, त्याला सजवायचं कसं, या साऱ्या गोष्टी, त्याच्यावर बसण्यासाठी काय घ्यायचं, हे सर्व दुकानं लावलेली असतात. आता ते दुकानदारसुद्धा त्याला आवाज देतात की मालक तुम्ही काय आणायला आले म्हणे, घोडा आणायला आले तर मग तुम्हाला हे घ्यावंच लागेल म्हणे. हे घेऊन जा तर घोडा घेता येईल, अन्यथा नुसताच घोडा घेतला तर त्याच्यावर बसाल कसं, त्याला पकडणार कसं, धरणार कसं, घरी नेणार कसं. त्यालाही पटतं. मग त्यांनी तो सपाटा लावला त्या बाजाराचा, हे घे ते घे ते घे. त्याने आणलेले 50,000, घोड्याची किंमत 50,000. आता हे सर्व घेण्यात त्याचे खर्च झाले 15,000, राहिले 35,000. हे सारं घेतल्यानंतर जो त्या घोड्याच्या मार्केटमध्ये गेला, त्याला 35,000चा घोडाच भेटेना, कारण किंमत 50,000पासून पुढे. सर्व मार्केट फिरतो, सर्व बाजारात फिरतो, त्याला घोडा भेटत नाही. नाविलाज होतो, संध्याकाळ होते. त्यांनी जे घेतलेले त्याचं गाथोडं बांधतो, डोक्यावर घेतो आणि परतीच्या प्रवासाला निघतो. इकडं बाईंनी सारं गाव गोळा करून ठेवलं आहे. घोडा आणायला गेले मालक, त्याच्यावरती आता बसून येतील. तिला कधी थोडा मधून भास पण होतो, टापांचा आवाज येऊ राहिला, आले वाटतं जवळ, आपल्याला भास होतो ना. तशा पद्धतीनं सारं गाव गोळा झालेलं आहे. मालक यायची वेळ झालेली आहे, घोडा यायची वेळ झालेली आहे. गावाला उत्सुकता असते. आज काही नाविन्य नाही राहिलं आपल्याला. हे जे जुने लोक आहेत त्यांना जर विचारलं तर गावात सायकल यायची असली तरी सारं गाव गोळा व्हायचं. सायकलीचं नाविन्य होतं. मला आठवतं लहानपणी ते रेडिओ आले. रेडिओ, लोक रेडिओ गळ्यात घालून मळ्यातही जायला लागले. जिकडं दिसेल तिकडं रेडिओवर गाणे चालले, संडासला चालले तरी रेडिओ बरोबर. नाविन्य होतं. नंतर त्याचं नाविन्य गेलं. नंतर रेकॉर्डर आलं, टेप रेकॉर्डर. आज कोणत्या गोष्टीचं नाविन्य नाही राहिलेलं. सारी सदनता आपल्याकडे आहे, परंतु तरी आपण स्वस्थ नाही, शांत नाही, आनंदच घेता येत नाही. कारण जी वस्तू आपण आणलेली असते किंवा आणायची असते ती अगोदरच कोणाकडे तरी आलेली असते. आपण सांगितलं त्यात म्हणतं काय विशेष, म्हणजे आपल्याला आनंदच घेता येत नाही. त्यावेळी छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घेता येतो. सारं गाव गोळा झालेलं आहे, परंतु हा घोड्यावर बसून आणण्यापेक्षा आता घोडाच डोक्यावर घेऊन आला आहे. कारण त्याची फसगत झाली. आणायला काय गेला होता घोडा, घेऊन काय आला आहे, घोड्याचा खोगीर. तसं आपण जन्माला आलो का, परमेश्वराची ओळख परमेश्वराने आपल्याला का दिली, बोध आपल्याला का दिला, आपल्याला काय घ्यायचं आहे, काय घेऊन जायचं आहे, आपल्याला न कळाल्यामुळं आपली फसगत होण्याची शक्यता आहे. म्हणून धर्मातून आपल्या जीवनाची वाटचाल आपण कशी करावी, त्यातून आपल्या जीवनाचं मर्म कसं समजून घ्यावं आणि आपल्या जीवनाला दिशाहीनतेकडून दिशा देऊन आपल्या ध्येयापर्यंत आपल्याला कसं पोचावं हे सांगण्याचं काम धर्म करतो. म्हणून धर्म आपल्याला विचाराच्या माध्यमातून जगायला शिकवतो, आचाराच्या माध्यमातून आपलं जीवन सुंदर करत असतो. म्हणून उपदेश घेणं म्हणजे काय याविषयी बरेच गैरसमज आहे, अज्ञान आहे. याचं कारण जसं आहे तसं आपण जाणलेलं नाही. परमेश्वराने ज्ञानाची व्याख्या खूप मोठी केलेली आहे. ज्ञान म्हणजे जे जसं आहे तसं जाणणे. मग कोणती गोष्ट घ्या, ती जशी आहे तशी जाणणे म्हणजे ज्ञान. धर्म जो जसा आहे तसा जाणणे म्हणजे धर्माचं ज्ञान. आपण मात्र धर्म समजून घेत नाही, जाणून घेत नाही, पण धार्मिकता करण्याचा सपाटा आपल्याला लावलेला असतो. मग अन्य लोकांमध्ये घ्या, नाही तर आपल्या लोकांमध्ये घ्या.
पहाटे उठताय का? उठतोय. कशासाठी उठतोय? स्मरण करताय. कशासाठी करताय? धार्मिकता करताय. कशासाठी करताय? त्याचं ध्येय आपल्याला माहीत नाही. आणि म्हणून दिशाहीन प्रवास करणं, दिशाहीन जगणं, दिशाहीन धार्मिकता करणं हे धर्माचं लक्षण नाही. देवाने ज्ञानमोचक सांगितलेलं आहे. पूजनीय माईम भट खूप मोठं श्रीमंत व्यक्ती होती. त्यांच्या श्रीमंतीची आपल्याला जाणीव व्हावी यासाठी पक्षकार काय म्हणतात, ते एका वेळेस 60 भाज्या खायचे, एवढी श्रीमंती होती. वास्तविक 60 भाज्या खात होते का? ते एका वेळेस कोणी खाऊ शकतं का? पण श्रीमंतीचं एक आपल्याला जाणीव व्हावी या उद्देशाने एवढी श्रीमंती त्यांच्याकडे होती. नुसती पैशाची श्रीमंती नव्हती, ज्ञानाची पण होती. 18 पुराण, वेद, शास्त्र पूर्णपणे ते जाणते होते. पण त्रिगुणात्मक देवतेचं ज्ञान असल्यामुळे त्यांना अहंकार झालेला होता आणि त्या अहंकारापोटी ते कोणाशी शास्त्रचर्चा करायची, त्याला हरवायचे. आणि या अहंकारातूनच त्यांच्या सासरेच्या माध्यमातून परमेश्वराची त्यांची भेट झाली आणि त्या भेटीतून परमेश्वराची त्यांची ओळख झाल्यानंतर परमेश्वराने त्यांना बोध दिला. त्यांना देवाने विचारलं का तुम्ही 18 पुराण, वेद, शास्त्र सर्व जाणता, मग जन्ममृत्यूचा फेरा चुकेल, संस्कृती छेद होईल असं काही तुम्ही जाणता का? त्यांनी कर्माचा सिद्धांत सांगितला. तो देवाने खोडला आणि एका परमेश्वराशिवाय तुमच्या जीवनाची मुक्ती तुम्हाला भेटू शकत नाही हे सांगितल्यानंतर बोध झाला. आणि बोध झाल्यानंतर त्यांच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला. जे अहंकाराने दिवसा मशाल घेऊन फिरायचे, पायात गवताची वाकी घालून फिरायचे का मी ह्या पृथ्वीवरचा ज्ञान सूर्य आहे, सारे पंडित माझ्या पायाशी लोळण घेत आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करायचे, तेच माईम भट बोध झाल्यानंतर त्यांच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला. ते रुद्रपूरला गेले गोविंदप्रभू बाबांच्या ठिकाणी त्याग करण्यासाठी, परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने अनुसरण करण्यासाठी. तिथं एक मातंग त्यांना भेटले आणि त्या मातंगाला त्यांनी विचारलं की देव कुठं आहे? त्या मातंगाने सांगितलं आत्ताच देव इकडे गेले. त्या मातंगाने देव दाखवला म्हणून पूजनीय माईम भट्टांनी त्यांना दंडोत घातला. हा बदल परमेश्वराला अपेक्षित आहे. जे अहंकाराने तळपत्या सूर्यासारखे समाजाला दाखवण्याचा प्रयत्न करणारे माईम भट या अगोदर जर कधी कोणाची सावली पडली तर 4 वेळा नाही 10 वेळा आंघोळ करत असतील, परंतु त्याच मातंगाने देव दाखवला म्हणून त्या मातंगाला त्यांनी दंडोत घातला. एवढी नम्रता, एवढी लवचिकता त्या पूजनीय माईम भटांमध्ये आली. तिथं गेल्यानंतर त्यांनी देवाकडून ऐकलेलं होतं ते दास्यमोचक, दास्य करावं लागेल. त्यांनी दास्य स्वीकारलं. गोविंदप्रभू बाबांना ज्या चुलीवरती स्वयंपाक करून दिला जायचा त्या चुलीची राख काढण्याचं काम त्यांनी स्वतःहून स्वीकारलं. 60 भाज्या खाणारे ब्राह्मण तिथं भिक्षा मागायला लागले. दिवसा सोन्याचा व्यापार करायचे आणि त्यातून जे मिळणारा नफा आहे ते आपल्या परमार्गासाठी, परमेश्वराच्या सेवेसाठी खर्च व्हावेत यासाठी ते व्यापार करायचे. लोकांना दिसायचं काही दिवसा सोन्याचा व्यापार करतात आणि भिक्षा मागायला येतात. हे कशाला भिक्षेचं खात असतील? हे गाईला टाकत असतील. गोविंदप्रभू बाबांकडे गाय आहे म्हणून त्या बाया शिळ्या असलेलं जे आंबलेलं 2 दिवसाचं 4 दिवसाचं असं अन्न भिक्षेमध्ये द्यायचे. परंतु ते म्हणायचे भिक्षेचं माझं आहे, भिक्षा राज्य बाई, देवाने सांगितले भिक्षेवरती राज्य आपलं असतं. आणि त्याच भिक्षेचं ते अन्न खायचे आणि त्याचा तोष प्रसन्नता श्री गोविंदप्रभू बाबांना पण होती. म्हणून दोन्ही देवांनी पूजनीय माईम भटांचा गौरवद्वार काढलेला आहे. त्याग म्हटलं की माईम भट आपल्या समोर येतात, बदल म्हटलं की पूजनीय माईम भट आपल्या समोर येतात. त्याचप्रमाणे आचार्यांचं घ्या. आपल्या धर्माचे प्रथम आचार्य जे आहे ते सप्तव्यसनाचे धांडळे घेऊन जगत होते, परंतु देवाची त्यांची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर त्यांच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला. परमेश्वराने त्यांना घडवलं, मडवलं आणि धर्माला आपल्यापर्यंत निमित्त त्यांनाच केलं. कारण यदा कदाचित आचार्य भानखेडीच्या डोंगरात परमेश्वर गेल्यानंतर मूर्छित पडले होते. तिथं त्यांचा देह जर गेला असता तर धर्म आपल्यापर्यंत पोहोचला नसता. महादैसा नावाची जी भक्त होती
त्या भक्ताने आचार्यांना घेऊन आपल्या पाठीशी रुद्धपूरला आले आणि त्यानंतर लीळाचरित्राचं लिखाण झालं आणि त्या लीळाचरित्राच्या माध्यमातूनच आपल्यापर्यंत धर्म पोहोचला. पण लीळाचरित्रामध्ये काय नाही आहे, लीळाचरित्रात काय नाही तसं धर्मात काय नाही आहे. काल आपण बघितलं का धर्मात आचार आहे, विचार आहे, तत्व आहे, सिद्धांत आहे. आपल्या हिताच्या अनुषंगाने जे जे आपल्याला हवं आहे, जे जे गरजेचं आहे ते ते परमेश्वराने धर्मात आपल्याला सांगितलेलं आहे. आपली विचारधारा कशी असली पाहिजे, कोणत्या बाजूची कोणत्या अनुषंगाने असली पाहिजे, हे आपण समजून घेतलं तर आपल्या लक्षात येईल. धर्मामध्ये नकारात्मक बाजू कोणतीही तुम्हाला दिसणार नाही. होकारात्मक आपण म्हणतो ना, पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह विचार करा. तो विचार करा म्हटल्यानंतर होत नसतो. जीवाची मूळ अवस्था असते विचार न करणे. तो थोडा विचार करायला लागतो, तो निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक विचार करतो. थोडा जास्त विचार करायला लागतो, तो होकारात्मक नकारात्मक अशा द्विधा मनस्थितीत विचार करतो. आणि त्याची प्रगत अवस्था असते. एक अशी अवस्था आपण निर्माण करतो शिक्षणाच्या माध्यमातून, अनुभवाच्या माध्यमातून, प्रचितीच्या माध्यमातून, फक्त आणि फक्त होकारात्मक विचार. तो धर्माचा विचार असतो. आणि त्याच्या पुढे एक साधकाची अवस्था असते का तो विचारच करत नाही, पूर्णपणे निरावलंब तो त्यांनी निर्माण केलेलं असतं. जे होतं ते चांगल्यासाठी, जे होतंय तो देवाच्या प्रवृत्तीनं होतंय, त्यामुळे त्याची तक्रार कोणाच्याच संदर्भात नसते. आणि ही परमेश्वराला अपेक्षा आहे. आपल्या तर सर्वांच्या बाबतीत तक्रारी असतात. नकारात बाजू विचार करतो आणि आजूबाजूला सांगणारे नकारात्मक आपल्याला भेटतात. त्यामुळं धर्मामध्ये काय आहे हे समजण्यासाठी तुम्हाला पहिले धर्मात यावं लागेल, धर्मात जावं लागेल, धर्मात फिरावं लागेल, धर्मात समजून घ्यावं लागेल. आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून विचार कसा करावा, कोणत्या पद्धतीनं करावा, हे धर्म आपल्याला शिकवत असतो. आणि त्यावरती आपलं कर्म, त्या कर्मावरती आपलं संस्कार, आणि संस्कारावरती परमेश्वराची प्राप्ती. संस्कार पाहिजे. पण संस्कार हे कुठं जाऊन आपण मेडिकलला जाऊन गोळ्या औषधं घेऊन इंजेक्शन घेऊन मिळत नसतं. ते मुळात संस्कार असतं. त्या संस्कारातून चाल निर्माण होत असते. परमेश्वराची भक्ती आपल्याला भेटत असते. लीळाचरित्रात गेल्यानंतर असे कितीतरी भक्त आहे का ते भक्त गावामध्ये परमेश्वर जेव्हा जातात तेव्हा त्या गावात एखादा ब्राह्मण असतो, एखादा जीव असतो का तो परमेश्वराला येऊन दंडोत करतो, विनंती करतो, घरी नेतो, उपारासाठी विनंती करून उपार मर्दना मादने जे बी आहे ते करतो. बाकीचे मात्र फक्त बघतच असतात. हे विरळ आहे, हे कोणालाही भेटत नाही. आणि काहींना देव भेटतो तर काय त्याच्याकडे मागावं हे समजत नाही, हे कळत नाही. हे समजून घेणं, त्या संधीचा फायदा उचलणं हा धर्म असतो, ही धार्मिकता असते. तुम्ही कनाशीच्या अगदी जवळ आहात. कनाशीची लीळा तुम्हाला माहीत असेल. देव कनाशीला जातात, एक ब्राह्मण भेटतो. तो ब्राह्मण परमेश्वराला विनंती करतो, देवाची भरपूर सेवा करतो. देव प्रसन्न होतात. आणि प्रसन्न झाल्यानंतर देव त्या ब्राह्मणाला म्हणतात का भटो आम्ही प्रसन्न झालो, काय मागायचं ते मागा. आता देव प्रसन्न झाला आहे. देवाकडे काय मागितलं नसतं आणि काय मागितलं असतं आणि देवाने काय दिलं नसतं, कारण देव अनंत ब्रह्मांडांचा नायक. देवाला काय अशक्य आहे. परंतु त्याची बुद्धी किती आहे, त्याची विचारधारा किती आहे, त्याचा संस्कार किती आहे, त्याचा हेतू काय आहे, त्याच्यावरती मागणं ठरत असतं. तो संसारातला त्यांनी काय मागितलं, सुनेच्या हातून ताक भात द्या म्हटले देवा. आता त्याचं लग्न व्हायला पाहिजे. पहिले लग्न झालं तर त्याचा मुलगा त्याला व्हायला पाहिजे, मुलाला बी लग्न व्हायला पाहिजे, तर ती सून येईल. आणि सुनेच्या हातून ताक भात म्हटल्यानंतर त्याच्याकडं दूध दुभतासाठी जनावरं पाहिजे, त्यांना चारा देण्यासाठी शेती पाहिजे. म्हणजे एका शब्दात आपण त्यांनी काय मागितलं त्याचेच आपण वंशज आहोत. आपण एक विडा वाहतून देवाला काय काय मागतो, किती किती मागतो. विडा 20 रुपयाचा असतो आणि त्याच्या किती पट्टीत आपण मागतो याचा अंदाजच नसतो आपल्याला. आता 20 रुपयाचा विडा आहे, दुप्पट मागावं, 4 पट मागावं, पट्टीमध्ये आपण सारी रेकॉर्ड तोडेले.
त्या ब्राह्मणाचेच वंशज आहे आपण. आपल्याला कळत नाही की देव तर सर्वज्ञ. आपण म्हणतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की. सर्वज्ञ म्हणतो, सर्व जाणता म्हणतो, आणि देवाला काहीच कळत नाही. अशा उद्देशाने अशा पद्धतीने आपण धार्मिकता करत राहतो. देव एक सिद्धांत सांगतात त्याला, कर्मवशे तुला हे भेटणार आहे, कर्मवशे सकळे पावे म्हटले. तुला हे कर्माने सर्व भेटणार आहे म्हटले. पण एक वाचून परमेश्वर भेटत नाही म्हटले. मी प्रसन्न झालो, माग तुला काय मागायचं. 3 वेळा देव म्हटले प्रसन्न झाले, तरी त्यांनी तेच मागितलं. परमेश्वराला नाविलाज झाला. परमेश्वर मजबूर झाले आणि तथास्तु म्हणून पुढं निघून गेले. 22 नंतर देव म्हणतात, कल्पवृक्षाच्या व्यवाच्या दृष्टिकोनातून त्यांनी सांगितलं, दृष्टांतातून का एक साळी असतो म्हणले कपडे विणणारा, त्याला त्या मशीनसाठी जे वेव म्हणजे जे लाकूड असतं त्याला वेव म्हणतात, ते आणण्यासाठी तो बाजारात जातो. बाजार भरायला वेळ असतो म्हणून तो गावाच्या बाहेर एका झाडाखाली झोपतो. आणि त्याला ते झाड बघितल्यानंतर सुंदर अशी सरळ अशी फांदी त्याला दिसते आणि त्याच्या मनात सहज येतं किती सुंदर या फांदीचा वेव होऊ शकतो किंवा वेव होईल. ती फांदी लगेच खाली पडते, वेव त्याचं तयार होतं. तो म्हणतो बरं झालं, पैसा खर्च नाही, मार्केटमध्ये जायचं नाही. तो घेतो आणि निघतो. ते झाड कल्पवृक्षाचं असतं. तो त्याची ओळख देतो का मी कल्पवृक्ष आहे, मी प्रसन्न झालेलो आहे, काय मागायचं माग. आता तो साळी असल्यामुळे त्या कल्पवृक्षाकडे त्यांनी कपड्याचे तागे मागितले असते तरी त्यांनी त्याला भेटले असते. परंतु तो काय म्हणतो, हे वेव तुटलं फुटलं तर अजून परत एखादं असलं तर द्या. आपली बुद्धीची कुवत, आपल्या विचाराची कुवत काय आहे, आपली समज काय आहे, जाणीव काय आहे, यावरती परमेश्वराकडे काय मागायचं, धार्मिकता का करायची आणि कशासाठी करायची हे ठरत असतं. परमेश्वर म्हणतात, परमेश्वर जर समजला, कळाला, परमेश्वर प्रसन्न झाला तर परमेश्वराकडून ज्ञान मागावं, प्रेम मागावं, परमेश्वराची प्राप्ती मागावी, पुन्हा संबंध मागावा. तर कर्मवशे हे आपल्याला संसारातल्या साऱ्या गोष्टी मिळतच असतात. त्याच्यासाठी भक्ती करायची गरज नाही आहे, परंतु आपण त्याच्यासाठीच भक्ती करत असतो. हे भेटावं, ते भेटावं, ते भेटावं म्हणून भक्ती, स्थानवंदन करायला जाणे त्याच्यासाठीच भक्ती, विडे व्हायला त्याच्यासाठीच भक्ती. नाहीच झाली विडे होऊन तर मग नारळ बांधतो आपण देवाच्या डोक्यावर आणि ते प्राप्त झाल्यानंतर ते सोडवायची इच्छा पण होत नाही किंवा विसरूनही जातो. आणि कधीतरी परत एखादं संकट आलं ना, अडचण आली का मग त्याला आठवतं का आपण देवाला असं असं कबूल केलं तर नारळ सोडायचं राहील, मग तो जातो. हे कर्मकांड हे सारे देवतेचे आहे. ही दृष्ट भक्ती ही सारी देवतेची आहे. हे आपल्याला कर्माने भेटणार आहे, याच्यासाठी भक्ती करायची नसते. भक्ती ही मुक्तीसाठी करायची असते. भक्ती ही परमेश्वराच्या प्राप्तीसाठी करायची असते. त्याच्यासाठी आपल्याला परमेश्वराने नरदेह दिलेला आहे. त्याच्यासाठी परमेश्वराने ही सृष्टी निर्माण करून आपल्याला बोध दिलेला आहे. त्यासाठी परमेश्वराने अवतार घेऊन आपल्याला हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. परंतु आपल्याला तो समज नसल्यामुळं कशा विचाराने आपण राहावं हे आपल्या लक्षात येत नाही, कारण आजूबाजूचं वातावरण तसं नाही. ते पोषक वातावरण तसं असेल, तसं कोणी सांगणारं, तसं कोणी वागणारं, तसं कोणी करणारं जर असेल तर आपल्याला प्रेरणा भेटते. परंतु नकारात्मक विचाराचे माणसं आपल्या आजूबाजूला असल्यामुळं आपण त्यात मिक्स होतो आणि आपल्याला भेटलेली जी धर्म आहे, धार्मिकता आहे, परमेश्वर आहे, तो मात्र आपण गमावून बसतो. त्याच्यासाठी लागते आपली स्वतंत्र बुद्धी, निर्णय क्षमता जी आचार्यांची होती. आचार्यांचे पूर्वश्रमीचे गुरु होते दादोस. ज्यावेळेस परमेश्वराची त्यांची भेट झाली सिन्नरला प्रथम, ही लीळा खूप मोठी आहे आणि तुमची इच्छा आहे का लीळा पूर्ण सांगावी बाबांनी, पण ती पूर्ण लीळा सर सांगितली तर त्याच्यात वेळ जातो आणि मला जो विषय तुमच्या डोक्यात घालायचा असतो त्याच्या वेळेचा बंधन असल्यामुळे मी त्याला फक्त स्पर्श करतो, पण तरी सांगण्याचा प्रयत्न करतो की आचार्य सप्तधांडाळेचे सप्तव्यसनी, त्यांची आई, त्यांची बहीण, एक चुलत बहीण महादायसा उमाईसा, त्या विधवा होतात. पूर्वी काय होतं की कमी वयात लग्न व्हायचे, त्यामुळे विधवा होण्याचं प्रमाण पण जास्त असायचं आणि आजच्यासारखी परिस्थिती नव्हती. विधवा झाल्यानंतर पुनर्विवाह नव्हता. मग त्यांनी काय करायचं, देवदेव धार्मिकता करत बसायची, आपलं आपलं जीवन व्यतीत करायचं.
अशा पद्धतीनं आचार्यांच्या पूर्वश्रमामध्ये त्यांच्या भावाचा वध झाला होता आणि तो सूड घेण्यासाठी ते स्वतः गुंड झाले होते. नंगी तलवार घेऊन फिरायचे, त्यांचा दरारा होता. सप्तव्यसन घेऊन फिरत होते, परंतु त्यांची पूर्वकर्माची काही जोड असेल, काही कणव असेल. एकदा ते असेच गावामध्ये आले. गावाच्या बाहेर त्यांची आई बहीण यांनी झोपडी टाकलेली होती, आपली देवधार्मिकता करत होते. आणि आल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की झोपडीच्या बाहेर एक पुरुषाचे चपला ठेवलेले आहे. त्याला राग येतो की या तिघी स्त्रियाच आहे, इथं पुरुषाचं काय काम. म्हणून तो येतो आणि ती चप्पल आहे, ती जी वाहनं आहे, ते नंग्या तलवारीनं ती उचलतो ना अशी फेकतो. दादोस असतात तिथं घाबरतात लटलट आणि ते घाबरून उठून झाडाखाली जाऊन बसतात. पण कोण घाबरणार नाही, नंगी तलवार. आचार्यांचं त्यावेळेस नाव किती असेल, लोकांना माहीत असेल हे कोण आहे, काय करतात, काय करू शकतात. आणि मग त्यांची आई त्यांना ओरडली की चांगले महात्मे आहे, यांच्यापासून सुख मिळतं म्हणे. त्यांना आम्ही जेवायला बोलवलं होतं, तुम्ही वाईट केलं. त्या रागाच्या भरात ते बी बोलतात म्हणे बरोबर आहे, पुरुषाकडून सुख भेटतं हे आम्हाला माहिती आहे आणि तुम्ही ते सांगताय म्हणे. त्यातून त्यांची वादावादी होते, 2 शब्द होतात. आणि हे असं बोलल्यानंतर त्यांची आई जी आहे ती त्यांना ओरडते, रागवते. तेव्हा त्यांचा राग थोडा शांत होतो आणि मग ते म्हटले जा तुम्ही बोलून आणा. म्हणले येतील का ते. म्हणे येतील, जा मी बोलवलं असं सांगा. आणि आचार्यांची तिथं परीक्षा सुरू होऊन जाते. तिथं त्यांच्या निर्णय क्षमतेची ताकद, त्यांची बौद्धिकता, ऊर्ध्वगतीचे जो संस्कार तो इथं उदयास येतो. ते जातात आणि त्यांना पहिला प्रश्न उत्सुकता वाटते. त्यांना पहिला प्रश्न काय करतात म्हणे तुमच्याकडून आनंद होतो. आता हे घाबरून जातात, यांना नाही झाला तर काय करायचे, तलवार काढलेलीच आहे, आपला कार्यक्रम व्हायचा. घाबरून गेले. ते म्हटले माझ्याकडून होईल का नाही होईल, पण माझे जे गुरु आहे स्वामी श्री चक्रधर त्यांच्याकडून नक्की होतं. नामे वेद, नामाचा वेद होतो. ते नाम ऐकताच त्यांना वेद निर्माण होतो, स्थिती होते. आणि मग ते म्हटले कुठं असतात देव, मला त्यांना भेटायचं आहे, मला भेटायला घेऊन जा. यांनाही थोडंसं शांत वाटलं. मग ते आले, जेवण केलं आणि मग त्यांना वेद झाला आहे देवाचा. देव तेव्हा सिन्नरला असतात. मग यांना सर्वांना घेऊन दादोस सिन्नरला येतात. आणि सिन्नरला येण्याच्या अगोदर दादोस आचार्यांना काय सांगतात, कारण त्यांना आता नवीन शिष्य भेटलेला आहे आणि शिष्याचा अभिमान देवाने सांगितलेला आहे, बायकोपेक्षा शिष्याचा अभिमान जास्त असतो म्हटले. त्या शिष्याचा अभिमान घेऊन ते त्यांना पटवायला, समजावायला, शिकवायला लागलेले आहेत. ते म्हणले मी तुमचा गुरु आहे आणि ते माझे गुरु आहे. त्यांनी जर तुम्हाला काही दिलं तर तुम्ही घ्यायचं नाही, कारण शिष्य चाळवला नाही पाहिजे, शिष्य आपल्यापासून तुटला नाही पाहिजे. आणि म्हणून ते त्याला शिकवतात. आचार्य फक्त ऐकून घेतात. वेळ येते, स्वामी श्री चक्रांची भेट होते आणि आचार्यांच्या मनामध्ये जी उत्सुकता होते, जे स्वप्न त्यांनी मनाशी बाळगलं होतं, जो विचार केला होता, ते साक्षात उतरतंय. स्वामी श्री चक्रांची श्रीमूर्त पाहिल्यानंतर ते अधिक वेधल्या जातात. ते सौंदर्य, लावण्य बघून आचार्य आता स्वतःचं अस्तित्व विसरून जातात आणि त्यांच्या मनात सहजच येतं की जर खरंच परमेश्वर असतील तर ते मला प्रसाद देतील. पण दादोसांनी काय सांगितलेलं असतं, त्यांनी तुम्हाला काही दिलं तर तुम्ही घ्यायचं नाही. देव सर्वज्ञ, देव जाणतात. देवाने आपला प्रसाद तांबूळ म्हणून जे असतं ते देण्यासाठी हात पुढं केलेला आहे. श्रीकर पुढं केलेला आहे आणि आचार्यांनी सुद्धा हात पुढं केलेला आहे, तो प्रसाद घेतलेला आहे. आचार्यांक ती निर्णय क्षमता होती. दादोसांनी सांगून सांगून त्याला पटून आणलेलं होतं त्यांना, परंतु ते ऐकलं नाही. काय ऐकायचं, कोणाचं ऐकायचं, किती ऐकायचं, कोणतं ऐकायचं, कोणत्या हिताचं आहे, कोणत्या नुकसानीचं आहे, कोणतं फायद्याचं आहे, हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत धर्म तुम्हाला समजणार नाही. ती स्वतंत्र बुद्धी तुमच्याकडे नसेल तर धर्मामध्ये प्रगती तुम्ही करू शकणार नाही. आजही आपल्याला हे अनुभव दररोज येत राहतात. इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, हे करू नको, ते करू नको. आपण न विचारता आपल्याला डिस्टर्ब करणारे
आपल्याला नकारात्मक विचारातून आपल्याला थांबवणारे बरेच लोक असतात आजूबाजूला. मग ते नामधारक वासनिक असतील, साधू संत असतील, असतात. व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात. आम्ही कपडे घातले म्हणजे काय आमच्यामध्ये लगेच निर्मळत्व, एकदम स्वच्छ आम्ही झालो असं काही होत नाही. आम्ही जीवच आहोत. जे तुमच्याकडे तेच आमच्याकडे आहे, पण त्या साधनेवर आम्ही आहे. त्या साधनेवर तुम्हाला नेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. मात्र बदल काही नसतो. बदल करून घ्यावा लागतो. बदल आपोआप होत नसतो. आचार्यांची निर्णय क्षमता असल्यामुळं आचार्यांनी काही निर्णय घेतले आणि देवाने तिथं त्यांनी सांगितलं का तुमचं आता पुढचं जीवन सत्याच्या बाजूने, ऊर्ध्वगतीच्या बाजूने होईल. आणि म्हणून आचार्य झाले. त्यांना घडवलं, मडवलं. 3.5 वर्षातच आचार्यांना घडवलं. आचार्यांमध्ये संशय प्रवृत्ती होती. आचार्यांमध्ये अहम होता, अहंकार होता, मीपणा होता, सर्व होतं. परंतु वेळोवेळी देवानी मार्गदर्शन करून आणि त्यांची शिकण्याची प्रवृत्ती असल्यामुळं त्यांना घडवलं, मडवलं. एक चुकी झाली तर 6 महिने त्यांना शिक्षा पण दिली. कारण अनुसरले आचार्य. ज्यावेळेस आचार्य देवाकडे आले, सर्व कुटुंबाबरोबर येत होते, जायची वेळ आली, सर्व कुटुंबाला पुढं जाऊ दिलं. आचार्य परत रिटर्न आले. देव म्हणतात का रिटर्न आले? काही राहिलं का तुमचं? म्हणे नाही, मला इच्छा आहे तुमच्याकडे 2, 4, 5, 10 दिवस राहावं. म्हणली काही धर्मशाळा नाही, कधी यायचं आणि कधी जायचं. राहायचं असेल तर मी जोपर्यंत ठेवल तोपर्यंत तुम्हाला राहावं लागेल. ज्यावेळेस जा म्हटलं त्यावेळेस तुम्हाला जावं लागेल. तयारी असेल तर निर्णय घ्या, लगेच निर्णय घ्या म्हटले. आता आचार्यांच्या अचानक आलेला प्रश्न, निर्णय क्षमतेची परीक्षा, ते विचार करायला लागले घरचा, जबाबदारीचा. आणि ते विचार करताच देव लगेच त्यांना त्या विचारातून काढण्यासाठी अशी टिकळे वाजवायचे. नीट विचार करा, लवकर विचार करा, तुमचे सोबती लांब जात आहे म्हटले. आणि इकडचा विचार करायचे, देव शांत बसायचे. आणि अचानक त्यांनी निर्णय घेतला का यस देव तुम्ही म्हणताय तसं. म्हणे नक्की, हो नक्की, घ्या सुपारी. म्हणे शपथेची सुपारी, घाला दंडोत, घ्या प्रार्थना, करा प्रार्थना, द्या मला प्रॉमिस, द्या मला वचन, जोपर्यंत मी ठेवेल तोपर्यंत राहीन, जोपर्यंत मी जेव्हा जा म्हटले तेव्हा जावं लागेल. तेच आचार्यांचं अनुसरण झालं, त्याग झाला. नंतरच्या काळात 2-4 दिवसामध्येच आचार्यांना निर्माण झाला की जर यदा कदाचित मी नसतो तर देवाची कोणी सेवा केली असती. आणि तो एक अविचार, तो एक अविधी या जीवाला धर्मापासून घेऊन जाऊ शकतो हे परमेश्वरांनी जाणलं. आणि आचार्यांना अचानक सांगितलं तुम्ही उठा आणि निघा इथून. आकाश कोसळल्यासारखं आचार्यांना झालं का ज्या देवासाठी मी आता सर्व सोडलं तो देवच म्हणतोय जा आता, कुठं जायचं? दादो संकट जावा, यांना बोध झालेला आहे आता. त्याचे जीव चेष्टा करणारा, प्रपंचात जावा तर अनिष्ट, आणि देव जा म्हणताय तर जावं कुठं? आणि तरी तेवढ्या अडचणी, तेवढ्या संकटात सुद्धा त्यांची बुद्धी अत्यंत तीक्ष्ण, कुशाग्र बुद्धीनं निर्णय घेतला. देवाकडून ऐकलं होतं रुद्रपूरला श्री गोविंदप्रभू बाबांचा अवतार आहे. म्हणले मी रुद्रपूरला जाऊ. देवची जी खंती होती, जी नाराजी होती, जी उदासीनता होती, थोडीशी त्याची तीव्रता कमी झाली आणि देव प्रसन्न झाले. देव म्हणतात जा. आचार्य तिकडे जातात. आचार्यांना वाटलं 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस येईल 3 निरोप, आपण येऊ. पण जसजसे दिवस जायला लागले तसतसे निरोप कोणते यायला लागले तर तुम्ही जिथं आहे तिथंच राहा, जोपर्यंत मी बोलत नाही तोपर्यंत यायचं नाही. त्यांना दुःख आलं. त्या दुःखाच्या याच्यामध्ये ते दररोज प्रायश्चित्त करत होते. दररोज ते क्लीन होत होते, स्वच्छ होत होते. परंतु ते स्वच्छतेचं, क्लीननेसचं वेळ त्यांची 6 महिन्याची होती. कारण चुका तेवढ्या मोठ्या प्रमाणात, पाप तेवढ्या मोठ्या प्रमाणात, अविधी तेवढ्या मोठ्या प्रमाणात मिळवलेलं त्या देवाला ते पूर्ण स्वच्छ करायचं होतं. गोविंदप्रभू बाबांची सेवा करणे, भिक्षा मागणे आणि राहणे अशा पद्धतीने त्यांचा हा दिनक्रम चालू होता. आणि इकडून देवाकडून जर कोणी भक्त आलेच तर आतुरतेने वाट पाहिजे की मला निरोप आलेला आहे की नाही. पण निरोप कोणता यायचा? तुम्ही जिथं आहे तिथंच राहा. एकदा निरोप तोच, 2दा निरोप तोच, 5व्यांदा निरोप तोच. मग आज संपून जाते की नाही आता मला देव बोलवत नाही. मला सन्निधान भेटलं, मला देव भेटला, पण माझ्या एका चुकीमुळं, एका विचारामुळं माझा देव मला आता तुटतोय. त्याचं दुःख आचार्यांना किती मोठं असेल.
आणि त्या दुःखात ते जीवन व्यथित करत असताना वृद्धपूरवरून काही भक्त लोक येतात. स्वामी श्रीचक्र त्यांना विचारतात का तिथं एक असे ब्राह्मण आहे, भट आहे, त्यांची काय परिस्थिती आहे. म्हणजे देवा आता काही खरं नाही, 2-4 दिवसात ते जातील एवढे क्रूज झालेले, एवढे अशक्त झालेले. आणि मग देवाला त्यांची बोलवण्याची इच्छा होते, त्यांना बोलवण्याची भेटण्याची इच्छा होते. त्यांची खंती, त्यांची उदासीनता देव काढून टाकतात आणि निरोप देतात की जा आता तुम्ही. गेल्यानंतर पहिले गोविंदप्रभुबाबांना दर्शन करू नका, दंडवत करू नका, पहिले त्या ब्राह्मणाला, त्या भटांना निरोप द्या का आम्ही तुमची वाट पाहतोय. आणि अशा पद्धतीनं आचार्यांना निरोप भेटताच अत्यंत क्रूश झालेले आचार्य, अशक्त झालेले आचार्य, त्यांना हत्तीचं बळ येतं आणि गोविंदप्रभुबाबांची परवानगी घेऊन ते स्वामी श्रीचक्रधरांना, आपल्या देवाला भेटायला निघतात. ज्याला उठता येत नाही, अशक्त झालेले, ते चालू कसे शकतील. परंतु 8 दिवस अहोरात्र ते चालत चालत देवाला भेटायला आले. झोप आली उभ्यानेच झोपायचे, भिक्षा मागायचे उभ्यानेच खायचं, कारण देवाची ओढ आता निर्माण झाली होती. माझं हे शरीर जायच्या अगोदर मला देव भेटला पाहिजे, देव दिसला पाहिजे, देवाची श्रीमूर्त मला पाहायला भेटली पाहिजे. या अपेक्षेने, या अभिलाषेने आचार्य चालत होते. देवाची त्यांची भेट झाली. तो प्रसंग आपल्या डोळ्यासमोर जर आपण आणला तर त्या कल्पनेच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही. आपल्या बुद्धीची विचार करायची एक लेंथ असते. आणि त्यावेळेस नंतर आचार्यांना देव म्हणतात की आता तुम्हाला इथून पुढे कधी आम्ही असं निदान देणार नाही. एवढा शब्द देऊन सुद्धा देवानी उत्तरपंथी गेल्यानंतर आचार्यांना ठेवून गेले ते फक्त आणि फक्त आपल्यासाठी. आचार्यांना एक चुकी 6 महिने प्रायचित्त घ्यावं लागलं. आपण तर दररोज चुका करतोय, क्षणोक्षणी पावलोपावली चुका करतोय. आपण कधी प्रायचित्त घेतो, आपण कधी दुःख व्यक्त करतो. आपल्यामध्ये काठिण्य निर्माण झालेलं, आपल्याला त्याचं काहीच वाटत. कारण आपल्याला देव आहे याची अस्तित्वाची जाणीव अजून झालेली नाही आहे. देवाच्या अस्तित्वाची जाणीव जेव्हा होते ना, तेव्हा आपण चुका करत नाही. चुका केल्या तर कबूल करून त्यावरती सुधारणा करण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे कधी होईल, जेव्हा तुम्हाला फक्त आणि फक्त देव हवा आहे, त्याच वेळेस होईल. एक मंदिरात श्रीकृष्ण महाराजांचं संस्कार असतात. बरेच लोक त्या मंदिरात दररोज दर्शन करायला जातात. एक व्यावसायिक मोठा उद्योगपती पण असतो. तोही दररोज त्याचं सकाळी निघाला का ऑफिसला यायच्या अगोदर तो मंदिरात जायचा, गाडी बाहेर पार्क करायचा, मंदिरात जाऊन दर्शन करायचा, गाडीत येऊन बसला, आपल्या आपल्या ऑफिसला जायचा. दररोजचा हा त्याचा दिनक्रम होता. एकदा लेट झाला, परंतु लेट जरी झालो तरी आपण देवाचं दर्शन करून जावं, हा संस्कार आहे म्हणून तो घाईघाईत गेला. गाडी लावली, दर्शन केलं आणि परत गाडी काढता काढता घाईघाईमध्ये पाठीमागच्या गाडीला त्यांनी त्याच्या गाडीचा डॅश लागला, म्हणजे टक्कर दिली. तो घाबरला, त्याच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. तो खाली उतरला. त्यांनी पाठीमागं पाहिलं, त्या गाडीचं भरपूर नुकसान झालेलं आहे, पण इथं आजूबाजूला तर कोणीच नाही आहे. तो पळून जाऊ शकत होता, निघून जाऊ शकत होता, पण त्याच्या मनाने तो विचार अविचार केला नाही. त्याने एक चिठ्ठी काढली, कागद काढला, त्याच्यावर मोबाईल नंबर लिहिला, पत्ता लिहिला आणि त्या गाडीला लावला का तुमची गाडी माझ्या गाडीनं असं असं झालेलं आहे, तुम्ही जेव्हा बी याल, मी घाईत असल्यामुळं मी पुढं चाललेलो आहे, मला नक्की फोन करा, मी तुमचं नुकसान भरपाई देईन. तो ठेवतो आणि निघून जातो. तो ऑफिसला गेलेला आहे, काम करतोय रुटीनप्रमाणे, पण त्याची सतत नजर मोबाईलकडे आहे. त्या व्यक्तीचा फोन येईल, त्याला आपण बोलू, त्याच्याकडे माफी मागू आपण, त्याचं काय नुकसान भरपाई असेल ते मी देईल, ही त्याच्या मनात मनोमन त्यांनी ठरवलेलं आहे. इकडं मात्र तो माणूस आल्यानंतर त्यांनी पाहिलं गाडीचं नुकसान झालेलं आहे, कोणीतरी गाडीला ठोकून निघून गेलेला आहे, पळून गेलेला आहे असं त्याच्या मनामध्ये येतं. आणि सहजच त्याचं बोनेटकडे लक्ष गेल्यानंतर तिथं एक चिठ्ठी सापडते. त्या चिठ्ठीवरती त्याचा निरोप त्याला भेटतो, मोबाईल नंबर भेटतो. तो विचार करायला लागतो, हा कोणीतरी मूर्ख माणूस असावा, असं कोणी आहे का, असं कोणी जगामध्ये आहे काय, असं कुठं असतं काय.
त्याच्यामुळे त्याचंही मन धजत नाही. तो ती गाडी काढतो, आपल्या आपल्या गॅरेजला नेतो, काय करायचा विचार करत राहतो. ती चिठ्ठी त्यांनी खिशात घातलेली असते, त्याची डेअरिंग होत नाही, कोणतरी चेष्टा केलेली आहे असं कधी होऊ शकत नाही असं म्हणून तोही फोन करत नाही. पण दुपारच्या नंतर त्यालाही वाटतं सहज फोन करून बघू आपण. इकडं हा वाट पाहत असतो आणि हा असा विचार करत असतो. मग दुपारच्या नंतर फोन केल्यानंतर तो अत्यंत आधाशीपणे त्याचा फोन उचलतो आणि सांगतो की मी अशा ठिकाणी तुमची वाट पाहतोय, तुम्ही लवकरच या. तर अरे हा रॉंग नंबर नाही लागला, बरोबर नंबर लागला आहे. आपण काय विचार करत होतो, बघू जाऊन हा हे कोण माणूस, हा असे माणसं जगामध्ये आहे का. म्हणून तो जातो, तर त्या ऑफिसच्या बाहेर हा वाटच बघत असतो त्याच्या स्वागतासाठी. आल्यानंतर तो त्याचं स्वागत करतो, बसवतो, आदरातिथ्य करतो, चहा पाणी, आणि पहिले माफी मागतो. कमी सकाळी घाईत असल्यामुळे माझ्याकडून अशी अशी चुकी झाली, तुमचं काय असेल ते मी भरपाई करून देतो, मनात काही ठेवू नका. याला आश्चर्य वाटतं की असं कसं काय झालं, असं कसं काय होऊ शकतं. याच्या मनात हजार प्रश्न. तो एक प्रश्न विचारू का, तुम्हाला कोणी पाहिलं नाही, नाही पाहिलं म्हणे, तुम्ही पळून जाऊ शकत होते, तरी असं का करावं म्हणे तुम्ही. अहो म्हणे कोणी मला पाहिलं नाही, पण ज्या मंदिरात मी दररोज येत होतो त्या परमेश्वराच्या साक्षीने मी माझं जीवन जगत होतो, व्यथित करत होतो, त्या परमेश्वराने तर मला पाहिलं आहे ना. ही नैतिकता जर माझ्याकडे नसेल तर त्या माझ्या दररोजच्या मंदिरात येण्याला आणि भक्तीला आणि पूजा करण्याला अर्थ काय राहिला म्हटले. मग परमेश्वराचा CCTV कॅमेरा अत्यंत पॉवरफुल आहे. तुम्ही कुठे जा, काही करा, तो तुम्हाला बघत असतो. याची जाणीव जोपर्यंत तुम्हाला होत नाही तोपर्यंत तुम्ही धर्मावरती चालण्याचा प्रयत्नच करणार नाही. तुम्हाला वाटतं काय होतं आहे, कशाने होतं आहे, काय होत नाही, काय फरक पडत नाही, अशी भावना आपण निर्माण करून आपण चालत राहतो. पण धर्म आपल्याला ठिकाणावर आणतो, धर्म आपल्याला रस्त्याने चालायला लावतो, आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जात असतो, होकारात्मक विचारातून आपल्याला जगायला लावत असतो. आपल्याला देव बघतोय, आपल्याबरोबर देव आहे, ही जाणीव असणं हेच तुमच्या जीवनामध्ये आनंदाचा क्षण आहे. देव आहे ही भावना निर्माण करा, तुम्हाला वाईट विचारच येणार नाही मनामध्ये. कोणाचं तरी वाईट करावं याची विचारच येणार नाही. अनैतिक 2 पैसे मिळवावे याची विचार येणार नाही. रस्त्यावरचे पैसे पडलेले त्याची उचलण्याची इच्छा होणार नाही. आणि तो धर्माचा आचार आहे. एक काही महाजन देवाकडे येतात, ते म्हटले देवा संन्यासाचा धर्म आम्हाला सांगा. देव म्हणतात जे आहे ते विचारा. तुम्ही संसारामध्ये आहे, संसाराचा प्रपंचाच्या लोकांचा तुम्ही धर्म विचारा, तुम्ही संन्यासी नाही, संन्यासाचा धर्म काय विचारता म्हटले. आणि मग देवाने तिथं काय सांगितलं, रस्त्यावर पडलेला जो कवडा आहे तो आद करून न घ्यावा, हा तुमचा धर्म आहे. म्हणजे अनैतिक काहीच कशाची इच्छा न ठेवणं हा प्रापंचिक लोकांचा धर्म आहे. ते म्हणतात आमचा एवढा मोठा धर्म, एवढा अवघड धर्म, संन्यासाचा किती मोठा धर्म असेल. म्हणून मी त्या दिवशी पहिल्या दिवशी सांगितलं नैतिकता धर्माचा पाया आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कशी जगता, कसं राहता, कसा विचार करता, काय प्राप्त करण्याचा उद्देश ठेवता, काय मिळवण्याचा उद्देश ठेवता, यावरती धर्म आणि धार्मिकता अवलंबून आहे. यावरती तुमच्या जीवनाचं यश आणि अपयश अवलंबून आहे. न्यूनगंड भरपूर आहे, भीती भरपूर आहे, गैरसमज भरपूर आहे. का तर डोक्यामध्ये कचरा तेवढ्या दिवसाचा आहे. हा कचरा काढण्यासाठी तुम्हाला दररोज त्याच्यातली साफसफाई करावं लागणार आहे. तुम्ही दररोज साबणाने आंघोळ करता, अंग स्वच्छ होतं, मन स्वच्छ नाही होत. मन स्वच्छ करण्यासाठी दररोज चिंतन करावं लागणार आहे धर्माचं, धार्मिकतेचं. त्यातून आपल्याला धर्मामध्ये प्रगती करता येणार आहे. धर्म खूप मोठा आहे आणि धर्माने सांगितलेला जो आचार आहे तो बी खूप मोठा आहे, परंतु आपल्या लक्षात येत नाही. आपण एकामेकाला भेटल्यानंतर काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, अत्यंत बारीक परमेश्वराने दिलेलं तत्त्वज्ञान आपल्याला सांगितलेलं आहे. तुम्ही जेव्हा एकामेकाला भेटता तेव्हा काय चर्चा करता, सहजच विचार करा. आणि हा विचार करताना अत्यंत गमतीशीर आपल्याला काही गोष्टी दिसतील. तुम्ही कधी एकामेकाला भेटल्यानंतर 2 बाया जर भेटल्या तर काय विचारता नेमक्या, तुझी सून कशी, माझी सून कशी. माणसं भेटले तर तुमचे भाऊबंद कसे आणि आमचे भाऊबंद कसे, तुमचं गाव कसं आणि आमचं गाव कसं.
परंतु पूर्वी लोकांनी काही म्हणी लावून टाकलेल्या आहे बघा, कुठे जा पळसाला पानं, सारखंच असतं, पण उत्सुकता किती आहे का याचं काय, आणि त्याला उत्सुकता आहे आपलं काय. परमेश्वर म्हणतात जेव्हा एकामेकाला भेटाल इथीच्या कथा वार्ता करा. म्हणजे काय, धर्मावरती बोला, धर्माचं चिंतन करा, एक विचार द्या, एक विचार घ्या. माझ्याकडे 10 रुपये मी तुम्हाला दिले, तुम्ही मला 10 रुपये दिले, तुमच्याकडे 10च राहतील, माझ्याकडे 10च राहतील. पण एक विचार मी तुम्हाला दिला आणि तुम्ही एक विचार मला दिला, माझ्याकडे 2 होतील, तुमच्याकडे 2 होतील. येथीच्या कथा वार्ता की. आपण धर्मावरती कधी बोललोय असं आठवतं का? धर्मावरती कधी चर्चा केली असं आठवतं का? ते बोरशे दादा म्हणतात इथं 14 वर्ष झाले मंदिर बांधून, सत्संग नाही, कार्यक्रमच नाही. मला आश्चर्य वाटलं, या गावामध्ये 38 घरं उपदेशी आणि कार्यक्रम घेण्याची इच्छा नाही, सत्संग घेण्याची इच्छा नाही. तुम्हाला उपदेशी कोणत्या अंगाने म्हणायचं, तुम्ही धर्माचे कोणत्या बाजूने म्हणायचं? तुमच्या अनंत जन्माचे जळमट कळमट जे मनामध्ये आहे, बुद्धीमध्ये आहे, डोक्यामध्ये आहे, कर्मामध्ये आहे, ते निघणार कसे? सत्संग ही अंघोळ असते, मनाला स्वच्छ करण्याची, बुद्धीला स्वच्छ करण्याची. सत्संग झाले पाहिजे. सत्संग म्हणजे चर्चा, भेटल्यानंतर, चर्चा केल्यानंतर, संवाद केल्यानंतर मग त्यातून नूतन व्हायचं असतं, स्वच्छ व्हायचं असतं. देवानी 2 माणसांनी भेटल्यानंतर काय करावं, कसं वागावं, कसं राहावं, इतकं सूक्ष्म तत्त्वज्ञान आपल्याला सांगितलेलं आहे. बघा, तुम्ही सहज अवलोकन करा पाठीमागं, का मी कधीतरी केव्हा तरी एकामेकाला भेटत असल्यानंतर मी काय बोलतो, कशावर बोलतो. काल मी सहज एक तत्त्व सांगितलं, भांडते दोघे अन्याय. भांडणारे दोन्हीही अन्यायीच असतात म्हटले. आता भांडण कशाचं असावं कशाचं नसावं, तत्त्वाच्या अनुषंगाने आपण भांडण, विचारधारा वेगळ्या असतात, त्या विचारातून आपण एकामेकाला समजून घेऊन, तुझे विचार तुझ्याजवळ, माझे विचार माझ्याजवळ, त्यातला मध्य साधणं म्हणजे तत्त्वसिद्धांतांनी एकामेकाचा आधार करणं. कारण प्रत्येकजण प्रत्येक ठिकाणी पोचत नाही, प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, पण त्यातसुद्धा आदर असला पाहिजे, त्यातसुद्धा प्रेम असलं पाहिजे. की तुझी विचारधारा वेगळी, माझी विचारधारा वेगळी, मला तुझी पटत नाही, तुला माझी पटत नाही, ठीक आहे, परंतु त्यामुळं आपल्यातलं वाद नको. आपले वाद कशाचे असतात? आपलं पोरगं शेजारच्या पोराबरोबर खेळता खेळता एखाद्याने मारलं ना तरी ती बाई भांडायला येते, तिच्याच पोराने या पोराला मारायला राहतं तरी ती म्हणते तुझ्या पोराने मला मारलं, भांडण. कचरा इकडून जा तिकडे टाकला, भांडण. सारी जमीन पडेल राहती, बांधावरून भांडण. त्याच्या पुरीच्या लग्नामध्ये मला मानपान नाही दिला, भांडण. आपली एवढी संकुचित विचारधारा आहे, कशावरून भांडण करावं हा सुद्धा सेन्स आपल्याला नाही आहे. आपले सारे भांडण, सारे आयुष्य भांडणातच जातं आहे. परंतु मानभाव म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, धर्माचे संस्कार म्हणजे काय? देव म्हणतात जिथंही तुम्ही जाल, भूताच्या ठाई जाल तर गुण घ्या. जिथंही असा एक माणूस नाही जगामध्ये का त्याच्याकडे एकही गुण नाही आहे, असा एकही माणूस नाही आहे. आणि असा एकही माणूस नाही आहे का त्याच्याकडे फक्त दोषच आहे, एकाकडे सारे गुणच आहे, असंही होत नाही. पण तू चांगल्या माणसाची आणि वाईट माणसाची व्याख्या शास्त्रांनी करून टाकलेली. चांगला माणूस म्हणजे कोण? ज्याच्यात कमीत कमी दोष आहे, म्हणजे जास्त गुण आहे, तो चांगला. आणि वाईट माणूस कोण? का ज्याच्यात कमी कमी गुण आहे, जास्त दोष आहे, तो वाईट. आपण कोण आहोत? दुसऱ्याचे गुण घेण्या इतपत आपल्यामध्ये गुणात्मकता जर निर्माण केली तर आपल्याला दुसऱ्याचे गुण दिसतील. जीव दोषदर्शी काय, आपण पहिल्या नजरेत लगेच याचं पाहतो की याच्याकडे काय कमी आहे, याचा हा कसा वाईट आहे, याचे विचार कसे वाईट आहे. बॅकग्राऊंड कोणीतरी माहिती करून घेतलेली असते, ते एक न्यूनगंड आपण तयार केलेली होते, एक आरसा तयार करून घेतला, हा असाच असेल बरं का, हा तसाच असेल बरं का. पण देव म्हणतात गुण घ्या. ती गुणग्राहकता आपल्यामध्ये निर्माण करण्यासाठी आपल्याला पहिले गुणी व्हावं लागेल. जी सासू सुनेची तक्रार करत नाही ना ती खरी मानव, आणि जी सून सासूला आई म्हणते ना ती खरी मानव. जो भाऊ भावाला हितच्या अनुषंगाने विचार करतो, हितक्ष येतो, तो खरा मानव. आज आपल्याला मानव शब्दाचा अर्थच माहीत नाही, व्याख्याच माहीत नाही. आपण मानव म्हणजे कर्मकांड, विधी, अंधश्रद्धा हेच समजतो. पण त्याच्या पलीकडे परमेश्वराने सांगितलं जो धर्म आहे तो किती मोठा आहे हा जर आपण समजून घेतला
तर आपल्या जीवनाची किंमत, आपल्या धर्माची किंमत आपल्याला कळेल आणि ती किंमत आपण निर्माण करण्यासाठी आपल्याला पुढं जाता येईल. अन्यवार्ता करायच्या नाही. अन्यवार्ता करण्यापेक्षा झोप बरी म्हटले. आणि आपले सारे जीवन अन्यवार्तेमध्येच जातं आहे. दोन माणसं भेटले का राजकारणावर बोलतील, समाजकारणावर बोलतील, नातेवाईकांवर बोलतील, याच्या त्याच्या कुटाळ्या काटाळ्यावर वरतील. देव म्हणतात बोलू नका, त्याच्यापेक्षा झोप काढा म्हटले. परंतु जर आपल्याला कोणी गप्पा मारायला दिवसभर कोणी भेटलं नाही ना, तर दुसऱ्या दिवशी आपल्याला असं वाटतं की मी वेडा होतो की काय. आणि बायांचं जर एखादी बातमी सांगता नाही आली तर तिला जेवणसुद्धा जात नाही. कधी काय सांगल ही गोष्ट अशी होत असते. देवाने तेच नाकारलं आहे. देवाने ॲड्रेस दिलेले स्वतःचे, मी कुठं कुठं भेटेल आणि मी कुठं कुठं भेटणार नाही. जे देवाने नाकारलं आहे तिथं परमेश्वर कधीच भेटत नसतो. जर आपण अन्यवार्ता करत असेल तर देव तिथं नाही. आपण धर्माच्या गोष्टी करत असेल तर तिथं देव आहे. देव मिळण्याचे ॲड्रेस आहे. आपण वागावं कसं, बोलावं कसं, चर्चा करावी कशी, कोणाबरोबर करावी, कोणाबरोबर राहावं, कोणाबरोबर नाही राहावं. देव म्हणतात ज्ञाता विरक्ताचा संग करा. मैत्री कोणाबरोबर करायची आहे? जे ज्ञानी आहे. नुसते ज्ञानी असून उपयोग नाही, विरक्त आहे. कारण ज्ञानाच्या पाठीमागे विरक्ती निर्माण होत असते, समाधान निर्माण होत असतं, वैराग्य प्राप्त होत असतं, अभिलाषा निवर्तत असते. पण आमचं ज्ञान जर अभिलाषा निर्माण करत असेल तर ज्ञान काही कामाचं नाही. म्हणून देवाने सांगितलं ज्ञानाच्या पाठीमागं नका पळू, विरक्ताच्या पाठीमागं. ज्ञानाच्या नंतर विरक्ती येत असते. आणि विरक्त तो कोण? खरूच खाजविना तो विरक्त. प्रत्येक शब्दाचे फोड, प्रत्येक शब्दाची व्याख्या परमेश्वराने सांगितली. विरक्त म्हणजे कोण? खरूच खाजविना तो विरक्त. आता खरूज हा एक रोग होता पूर्वी, आता खरूज हा रोग दिसत नाही. लहानपणी जुन्या माणसांना दिसतं ते खरूज अशी गोष्ट आहे का जेवढी खाजवली तेवढी वाढत राहते. मग हा खरूज आजचा कोण आहे? जो याचं त्याचं सांगत असतो, याचं त्याचं बोलत असतो, याचं त्याला सांगत असतो, भांडण लावत असतो. कोणाचं चांगलं व्हावं अशी इच्छाच त्याची नसते. त्याचं भांडण झालं का मजा वाटते याला. हा कसा कामाला लावला, त्याला शांत झोप लागते. हा खरूज झालेला माणूस. त्याच्याबरोबर राहायचं नाही म्हटले. त्याच्या सावलीला राहायचं नाही, त्याला सावलीला उभं करायचं नाही. बघा किती मोठं ज्ञान, किती मोठं तत्त्व, किती मोठा विचार परमेश्वराने दिलेला आहे. का कोणाबरोबर दोस्ती करायची? जो निगेटिव्ह विचाराचा आहे, जो द्वेषात्मक बोलतो, जो दुसऱ्याचा आदर करत नाही, जो राजस प्रवृत्तीचा आहे, तामस प्रवृत्तीचा आहे, मला मोठं माना, माझी स्तुती करा, मला काही कळो का न कळो पण माझंच ऐका, अशा प्रवृत्तीचे लोक समाजामध्ये दिसतात. परंतु ते खरूज झालेले लोक आहे. त्यांच्यापासून आपल्याला सावध व्हायचं, त्याच्यापासून आपल्याला दोस्ती तोडायची. धर्म काय सांगतो? सर्वात चांगला मित्र कोण तुमचा? तुम्हीच तुमचे चांगले मित्र आहे. कारण तुम्ही तुमचं हित पाहायला लागले का समजायचं तुम्ही तुमचे मित्र. सर्वात मोठा दुश्मन कोण आहे? तुम्हीच तुमचे. ज्यावेळेस तुम्हाला निगेटिव्ह विचार आवडायला लागतात, तुमचं अहित झाल्याशिवाय राहत नाही. सर्वात मोठे दुश्मन तुम्हीच तुमचे आहात. म्हणजे आपण कोण आहोत याची जाणीव, या जाणीवेतून धर्माच्या अनुषंगाने वाटचाल आणि धर्मातून आपल्याला काय दिलंय धर्माने ते प्राप्त करून त्यावरती चालणं, ती धार्मिकता असते. आपल्या डोक्यात धार्मिकता म्हणजे काय? जे आजपर्यंत आलं, मी आता 3 दिवसापासून इथं आहे, बऱ्याच लोकांच्या हातामध्ये मी अंगठ्या बघितल्या, खड्याच्या अंगठ्या. म्हणजे देवावरती तुमचा भरोसा नाही आहे, त्या दगडावरती तुमचा भरोसा आहे. त्या अंगठ्या तुम्हाला काय देणार आहे? ते बी फुकट नाही भेटेल तुम्हाला. 2-4-5 हजार रुपये घेऊन द्यायला असेल, आणला असेल. हे बी एक कर्मकांड आहे. तुमची बुद्धी तल्लक जर नसेल, निर्णय क्षमता नसेल, पॉझिटिव्ह नसेल, तर तुम्ही कशावर कोणावर विश्वास ठेवल्याची गॅरंटीच नाही. समाज झुकता है, झुकाने वाला चाहिए. आपण कशावर विश्वास ठेवतो, कशावर अवलंबून राहतो आणि त्याच्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, त्यावरती आपण ज्ञानी अज्ञानी, मूर्ख अमूर्ख समजत असतो, ठरत असतो. समाजामध्ये गर्दी खूप झालेली आहे. आज धर्माच्या नावाखाली व्यवसाय खूप झालेला आहे.
कोणी ज्योतिषशास्त्र, कोणी वास्तुशास्त्र, कोणी कर्मकांड. उपाय विचारले का तुम्हाला धर्माव्यतिरिक्त सांगणं आणि तुमच्या खिशातले पैसे आम्ही कसे काढायचे हे ठरवणं, ही इकडं तिकडंच नाही आहे, हे आपल्याकडं आहे. आपण म्हणतोय आपलाच आहे, आपलेच बाबा आहे, मग काय चुकीचं सांगतील का? पण देवाने त्याच्यावर सावधानता दिलेली. देव म्हणता इथीच्या पाठीमागे धावा. एकदा देव असेच बसलेले होते, सारे भक्त समोर बसलेले होते आणि देव म्हणतात की आम्ही निघून गेल्यानंतर आमच्यासारखं जर कोणी आलं तर तुम्ही मी म्हणून तुमच्या पाठीमागे धावाल. भक्तांना आश्चर्य वाटतं, असं कसं काय, आम्ही तुम्हाला देवाला ओळखू शकत नाही, असं शक्य आहे का? महाराज असं म्हणते तुमची एवढी सुंदर मूर्त आम्ही लगेच ओळखू म्हटले. ते म्हटले त्याच्याकडे ती मूर्त असू शकते. कोण काय सांगतं, आऊसा म्हणते तुम्हाला इथं कांदी आम्ही तुम्हाला ओळखू म्हणे त्याच्याकडे असू शकतं. सारे गप्प बसले. आचार्यांकडे बघितलं ना, आचार्य म्हणतात आम्ही शास्त्राने तुम्हाला ओळखू. देव गुगली टाकतात, ते म्हटले भक्ताकडे शास्त्र असतं. आचार्य गप्प बसले. आणि मग देवाने एक स्टेटमेंट दिलेलं आहे, तो सिद्धांत आपल्याला महत्त्वाचा आहे. तो म्हणले भक्त स्वतःला कधी देव म्हणून घेत नाही. तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे, देवाला ओळखायचं, धर्माला ओळखायचं ज्ञानाने, शास्त्राने. आणि आपली तिथंच फारकत झालेली. आपण 30 वर्ष झाले, 40 वर्ष झाले उपदेशी परंपरेचे आहे, ज्ञानाचा पत्ता नाही, शास्त्राचा पत्ता नाही आहे. आपण फसणार नाही तर काय? आणि देव सांगतात तुम्हाला धर्म ओळखायचा असेल शास्त्राशिवाय, ज्ञानाशिवाय ओळखता येणार नाही. अन्यथा माझ्यासारखे असे कितीतरी येतील आणि त्याच्या पाठीमागे तुम्ही देव आणि धर्माचे म्हणून पळाल आणि फसाल. देवाने सावध केलेलं आहे. भविष्यात तसं झालं. पूजनीय माईम भट 2 देवाचे सन्निधान, एवढे ज्ञानी ते सुद्धा भुलले, परंतु आचार्य भुलले नाही. आचार्याने जेव्हा निरोप पाठवला की देव परत आले म्हटले, आचार्य म्हटले येऊ शकत नाही, कारण त्यांनी मला प्रॉमिस केलेलं आहे, ती ब्रह्मवाणी ती खोटे ठरू शकत नाही. तुम्हाला आता नवे संबंध, नवीन श्रीमूर्तीमध्ये तुम्हाला भेट आम्ही देऊ. तुमच्या नवीन जीवनामध्ये आम्ही तुम्हाला भेट देऊ, ह्या जीवनात आता भेट नाही. आणि असं कसं काय होईल, परत देव येतील. मग ते निरोप पाठवतात माईम भटांना का पहिली तुमची जेव्हा भेट झाली होती त्या भेटीमध्ये जो देवाने तुम्हाला प्रश्न विचारला तो तुम्ही त्यांना विचारा आता. आणि मग माईम भट थोडे सावध झाले की आचार्यांनी असं कसं काय म्हणायला लावलं, कसं काय विचारायला लावलं. ते सावध झाल्यानंतर ते म्हटले का संस्कृती छेद होईल असं काही आहे का? तो जो बहुरूपी होता, देवासारखं रूप घेऊन आलेला, तो म्हणतो नाच जाणे. आता त्याची किती पूजा केली असेल त्यांनी, कारण देवाचं बहुरूप घेऊन आलेला आहे. धर्म नागावला असता, धर्म फसला असता, त्याला हकलून देतात. जे माईम भट एवढे ज्ञानी असताना भुलतात, 2 देवाचं सन्निधान असताना फसतात, तर आपली काय गत आहे? आपल्याला कुणी येईल धर्माच्या नावाखाली टपकी लावून देईल, कळतही नाही आपल्याला. नंतर कळतं की अरे आपण काय केलं, कसं काय चुकलं, कसं काय बोललं, वेळ निघून गेलेली असते. म्हणजे शास्त्र, ज्ञान, अभ्यास हा तुम्हाला स्वतः करावा लागणार आहे. आणि तो खूप मोठा नाही आहे. त्याच्याविषयी तुमच्या मनामध्ये बरेच न्यूनगंड आहे, बरीच भीती आहे. तुम्हाला काल मी सांगितलं तुमच्या काही वेळत नाही, पण 2 वेळेस वेळ असतो तुमच्याकडे, झोपताना आणि जागा झाल्यावर. झोपताना 15 मिनटं आणि जागा झाल्यावर 15 मिनटं, एवढा वेळ जरी धर्माला दिला तरी धर्म तुम्हाला घेऊन जाणार आहे योग्य ठिकाणी, योग्य देहापर्यंत. पण ती इच्छा असली पाहिजे, ती वासना असली पाहिजे, ती तळमळ असली पाहिजे. अन्यथा चाललंय जन्माला आला हेलन पाणी वाहता वाहता मेला. असे अनेक लोक आहेत, जन्माला आले का आले, कशासाठी आले माहीत नाही, का जगतोय माहीत नाही, का खातोय माहीत नाही, कशासाठी खातोय माहीत नाही, बरं किती खायचं हे बी माहीत नाही. देवाने सांगितलं तुम्ही नित्य उपवास, तुम्ही नित्य कायमचे उपवास ठेवला पाहिजे. 2 घास आपण कमी खाल्लं पाहिजे. आपलं उलटं होतं आहे, 2 घास आपण जास्त खातो. त्याच्यामुळं आळस निर्माण होतं, जाड्य निर्माण होतं आणि धर्मावरून जाण्याची शक्यता निर्माण होते. त्यातून अविधी निर्माण होतो. तुम्ही मला कसं काय जेवणावरून कसं काय धर्मावरून जाईल माणूस? देवाने सांगितलं एक पुजारी असतो, तो पुजारी दररोज त्या देवतेची भक्ती करत असतो, सकाळ दुपार संध्याकाळ. गावाच्या बाहेर मंदिर असतं. आता तेच दररोज सकाळ दुपार संध्याकाळ देवपूजा करणारा, घंटी वाजवणारा, आरती करणारा आपाप लोकांना आवडायला लागतो. चांगलं आहे बरं का. मग एकदा त्या गावातले सरपंच असतात, त्यांच्या घरी काहीतरी कार्यक्रम असतो.
म्हणले पुजारी बुवा आमच्याकडे उद्या कार्यक्रम आहे, या जेवायला. त्यालाही बरं वाटलं का सरपंच आपल्याला बोलवत आहे म्हटल्यानंतर आपली जरा पत वाढली. तो गेल्यानंतर पुजारी बुवाला मग सर्व मस्तपैकी बसायला ताट पाट सर्व व्यवस्थित, नुसतं जेवणच नाही, मग अगदी आग्रह करून करून पुजारी बुवाला जेवण. आता जेवण जास्त झाल्यानंतर काय येतं? आळस येतो, झोप येते. त्याचं सायंटिफिकली कारण काय आहे की जे पचवायला ते सारं ब्लड सर्क्युलेशन त्या जठराकडे जात असतं. मेंदूचा रक्तपुरवठा कमी झाला तर त्याला आपोआप झोप येते. आपल्याला बी जेवल्यानंतर लगेच झोप येते बघा. झोप असं वाटतं, थोडं वामकुक्षी घ्यावं वाटतं. तो मंदिरात जातो, त्या देवतेकडेच पाय करून झोपतो. देवतेला पाय लागतात. ती देवता त्याला जाणवते की अरे बाबा तू काय करू राहिला. म्हणे काय सकाळीच पूजा केली, तू तर माझी माय, तू तर माझी पिता, मग एवढे तुला सण नाही करता येत का, झोपू दे. झोपला, आळसला ना तो. संध्याकाळी उठला तो म्हणतो सकाळीच आरती केली होती, पूजा केली होती, आता संध्याकाळी काय करायची, जाऊ द्या, कारण आळसला. आता काल सरपंचांनी बोलवलं म्हटल्यानंतर परत दुसऱ्या पार्टीचे लोक असतातच गावात. पुजारी बोला सरपंचांनी बोलवलं म्हटल्यानंतर लगेच दुसरी पार्टीमध्ये आपणही बोलवायला पाहिजे, इज्जतीचा प्रश्न आहे. मग दुसऱ्यांनी बोलवलं, मग पुजारी बोला दररोजच, मग यांनी बोलवलं, त्यांनी बोलवलं, सदस्यांनी बोलवलं, चेअरमननी बोलवलं, पोलीस पाटलांनी बोलवलं. पुजारी दररोज जेवायला लागला आणि इकडे जाऊन झोपायला लागला. देवतेची भक्ती निघून गेली. तो कालच केलं होतं, उद्याच केलं होतं, मग 8-8 दिवस साफसफाई करणं नाही, आरती नाही. मग एक गावातली बाई येते, म्हणे किती घाण झाली पुजारी हो, आम्ही झाडू का, साफसफाई करू का. म्हणे काय फरक पडतो, आम्हीच केलं पाहिजे असं काही नवस आहे का, करा ना म्हणे. मग ती साफसफाई करायला लागली. आता ती दररोज बाई यायची, साफसफाई करायची, ओळख झाली, ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं, प्रेमाचं रूपांतर बाकीचं साऱ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहे. लग्नातून नंतर पोरात 2-4 पोरं, तिथंच सर्व घाण. लोक म्हणते पुजारी भाऊ आता तुम्ही लेकूरवाळे झाल्यात, तुम्ही गावात जावं म्हटले राहिलात, इथं तुमचं काही काम नाही राहिलं. ते गावात गेले. आता गावात गेल्यानंतर इथं असताना पुजारी 8-8 दिवस जर आता आरती करत नाही, गावात गेल्यानंतर कसं काय, तो 10 दिवसांनीच यायचा मग कधीतरी दिवा लावायला. तो बी म्हणायचा लावला होता मागच्या महिन्यात, धर्मावरून गेला. हे कशाने झालं, फक्त एका जेवणाने. आपण म्हणतो काय फरक पडतो, जरा भाजी आवडीची 2 घास जास्त खा, त्याच वेळेस भान ठेवायला पाहिजे. आपलं त्याच वेळेस नेमकं भान राहत नाही. देव काय म्हणतात, निरंतर स्मरण करा. नाही निरंतर 8-15 वेळा तरी करा. चांगदेव नावाचे जे छोटे बालक होते, त्यांची आई आजारी होते आणि त्याचा निरोप आल्यानंतर चांगदेव आता आईला भेटायला निघाला आहे. देवाला काळजी वाटली. देव त्याच्या खांद्यावर हात ठेवतात आणि देव चांगदेवाला म्हणतात की चांगदेवा मला विसरणार तर नाही ना रे. देव आपल्याला आठवण करून देत असतात, परंतु आपण एवढे विसरलेलो असतो का आपल्या लक्षातच येत नाही कोणीतरी आपल्याला आठवण करून देत आहे. देव तिथं सांगतात 10-15 वेळा मला आठव दिवसातून. नाही 10-15 वेळा जमलं तर 2-4-5 वेळा, नाही 5 वेळा जमलं तर 3 वेळा, 1 वेळा, पण दिवस वाया जाऊ देऊ नको, जाऊ देऊ नको, वांझ जाऊ देऊ नको. आणि मग देवाने सांगितलंय जेवताना, झोपताना आणि थकून आल्यानंतर बसताना या 3 वेळा तरी शयनासनी भोजनी परमेश्वरच वॉकिंग आहे. 3 वेळेस तरी आपल्याला देव आठवला पाहिजे. आणि नेमकं आपण तिथंच विसरतो. तुम्ही शेतातून काम करून येता, देव नाही आठवत, लगेच पडून घेता, तुम्ही थकेल राहता ना, भूक लागेल राहते, जेवायला बसल्यानंतर 2-3 घास खाल्ल्यानंतर मग आठवतं अरे देव करायचं राहिलं. आणि झोपल्यानंतर उद्याचं नियोजन चालू राहतं. उद्या काय करायचं, मजूर सांगितलेले 9ला येत्या का नाही, एवढले रोज द्यावा लागत आहे, ते उद्या काम उरकतं का नाही, इकडं दाव्याला जायचं आहे, तिकडं लग्नाला जायचं आहे. आपण ते विचार करता करता झोपी जातो. हे 3ही गोष्टीच्या वेळेस जरी आपल्याला देव आठवला तरी आपण जिवंत राहिलो, अन्यथा आपण तर मेलोच. असे मेलेलोच आहे आपण, कारण जन्माला आलो तेव्हाच आपलं मरण ठरलेलं आहे. तर जिवंतपणाचं लक्षण काय, का देवाला आठवलं तर. देव काय म्हणतात, तुम्ही मला आठवा. आपण काय करतो, फक्त गाठ्या ओढितो, गप्पा चालू राहतो, TV चालू राहतो, मोबाईल चालू राहतो, मनी ओढीत राहतो. देवानी गाठ्या नाही करायला लावल्या, देवानी आठवायला लावलं. एखाद्या गोष्टीची आपल्याला जर आठव आली तर आपल्याला कसं दुःख होतं, आपण हलून जातो आतून, आपल्या डोळ्यात पाणी येतं, आपण स्थिर होतो, स्तब्ध होतो. एखाद्या मायरवासिनीची आईला आठवण आली किंवा मायरवासिनीच्या मुलीला आईची आठवण आली,
कसं ते दृश्य असेल, कसं आपलेपण असेल, कसं प्रेम असेल ते आठव. आपल्याला कसं जिवंत करतं, प्रेरणा देतं, तसं देवाला आपल्याला आठवायला लागलं. आपण देवाला आठवत नाही. आपल्याला आठवतं कधी संकट आली, अडचणी आली, ते बी देवाला आपण आठवत नाही. लगेच कणाशीचं स्थान आठवतं. चला चला विडा करून आयला पाहिजे, लय दिवस झाले, अमावस्याला गेलोच नाही, पौर्णिमेला गेलोच नाही. आपण अमावस्या पौर्णिमाचं आपलं सारं आयुष्य चाललं आहे. आपलं विज्ञान एवढं पुढं गेलेलं आहे. सूर्य चंद्र पृथ्वी एका रेषेत आली का अमावस्या होती आणि पौर्णिमा होती. आपल्याला सायन्सनी शिकवलं आहे, तरी आपण अमावस्या पौर्णिमेच्या बाहेरच पडायला तयार नाही. सूर्य जेव्हा चंद्र जेव्हा मध्ये येतो पृथ्वीच्या, तेव्हा अमावस्या असते, आणि जेव्हा पृथ्वीमध्ये येते तेव्हा पौर्णिमा असते. हे आपण शाळेत शिकेलं असतं, पण तरी आपण अमावस्याच्या पौर्णिमेच्या बाहेर पडत नाही. त्या खेटी आपल्या चालूच आहे. 40 वर्ष 20 वर्ष खेटीच घालतो आहे आपण. त्या खेटीच्या पलीकडं दृष्टी निर्माण करणं म्हणजे धर्म समजून घेणं, धर्म जाणीव करून घेणं. मग धर्म काय आहे, धार्मिकता काय आहे, ज्ञानाशिवाय कळणार नाही. आलोय कशासाठी, काय मिळवायचं आहे, हे जोपर्यंत समजत नाही, आपल्या जीवनाचं हित आपल्याला लक्षात येत नाही, तोपर्यंत आपलं ध्येय पण ठरत नाही. आणि त्या ध्येयाने जोपर्यंत आपण चालत नाही, तोपर्यंत आपलं जीवन किंवा जिवंतपणा आपल्या जीवनामध्ये येऊ शकत नाही. एवढं लक्षात घ्या. काही मनात प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत हो.